नमस्कार शेतकरी मित्रांनो, USK ॲग्रो सायन्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण सटाणा तालुक्यातील ब्राह्मणपाडी या गावामध्ये एका डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. हा डाळिंबाचा प्लॉट गेले म्हणजे 4 वर्षाचा आहे. त्याच्यामध्ये 2 बहार निघालेले आहेत. तर ब्राह्मणपाडी गावातील प्रगतशील शेतकरी संजय चव्हाण यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे. तर आपण त्यांनी बहार नियोजन किंवा डाळिंबाचं नियोजन कसं केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं बहार कसा घेतलेला आहे हे त्यांच्याकडून आपण समजून घेऊ. नमस्कार. मी संजय यशवंत चव्हाण, राहणार ब्राह्मणपाडे, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 94 21 91 71 81. तर हा बाग आपला किती वर्षाचा आहे आता? आता म्हणजे लागवड करून किती वर्ष झाली? लागवड करून 4थ्या वर्षात दुसरा भाग. दुसरा बहार आहे. लागवड करून 4 वर्ष झाली आणि आता हा पकडलेला बहार हा दुसरा बहार आहे. तर पहिला बहार हा तुम्ही एक घेतलेला आहे आता. तर मागच्या वर्षी हा पहिला बहार होता. मागच्या वर्षी पण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं उत्पादन आलेलं आहे. मागच्या वर्षीचा तरी साधारणतः किती झाड आहेत तुमची आता? ही सरासरी 1800 झाड आहे. 1800 झाडामध्ये तुम्ही पूर्वी द्राक्ष होती, द्राक्षाच्या काढूनच ह्याच्यावर लावलेलं आहे. साधारणतः किती अंतर घेतलं आहे? द्राक्षाचं असल्यामुळे ॲडजस्टमेंटनुसार 8.5 अंतरावर लावले आपण. 8.5 अंतर. साधारणतः किती झाडं बसलेली आहेत? ही 1830-35 झाड होते, पण थोडं मध्यंतरी 1800 झाडं आहेत. 1800 झाडं आता तुमची आहे थोडक्यात. तर मागच्या वर्षी पण तुम्ही USK ॲग्रो सायन्सच्या मदतीनेच म्हणजे डाळिंबाग तुम्ही पिकवली. तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळालं होतं. चांगल्या क्वालिटीचे माल, चांगलं उत्पन्न मिळालं. सरासरी 18 किलोच्या आसपास झाड उतरलं. पहिल्या वर्षीसुद्धा चांगलं 18 किलो झाड उतरलं आणि रेट पण चांगले मिळाले. रेटही चांगले मिळाले आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तुमचा तयार झाला. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर आपण ज्यावेळी बहार धरणार होतो त्याच्या अगोदर तुम्ही बहार धरायच्या अगोदर या बागेचं नियोजन रेस्टमध्ये कसं केलं? मला बेसळ डोस घेतले USKचे तुमच्या सांगितलं मार्गदर्शन. नाही, म्हणजे आता तुम्ही माल गेल्यानंतर लगेच आपण बेसल डोस डोस भरला होता. त्याच्यात न्यूट्रीपंच आहे, SRP आहे, झाईम दिलं होतं, दंगल झाईम आहे, नंतर पॉलिसल्फेट आहे, नंतर 1840, मध्यंतरीच्या काळात 10-20 असं हे करून. म्हणजे आपण बहार घेतल्यानंतर म्हणजे बहार निघाल्यानंतर बागेला रेस्ट ज्यावेळी आपण देतो किंवा माल गेल्यानंतर एक झाडाची झीज झालेली असते, म्हणून आपण एक त्याला बेसल डोस देऊन दिला. मागच्या वर्षी पाण्याचा पण तुमच्याकडे टंचाई होती, त्याच्यामुळं काही देता आलं नव्हतं. नंतर आपण बहार गेल्यानंतर एक त्याला बेसल डोस दिला आपण. त्याच्यानंतर तुम्ही साधारणतः किती दिवसांनी बागेला ताण दिला? साधारणतः सरासरी 40-45 दिवसाचा ताण होता. पण मध्यंतरी रेस्टिंग काळात तुम्ही जसं सांगितलं त्या पद्धतीने जे सूट होते, मधल्या ज्या काडी होती, खराब काडी वगैरे, ते नियोजन काढल्यामुळे माल बऱ्यापैकी सर्व 90% माल स्टंपला लागला. म्हणजे आपण रेस्टिंगमध्ये असं काम केलं की ह्याला डोस टाकल्यानंतर मध्ये जे वॉटर शूट होते, जेणेकरून जो काय सूर्यप्रकाश आहे तो पूर्ण काडीला आतपर्यंत लागला पाहिजे. आणि मधल्या काळात त्याला आपण रेस्टमध्ये काही फवारण्या पण घेतल्या गेल्या त्याच्या. म्हणजे जसं कीटकनाशक, बुरशीनाशक असतील, काही काडी पक्वतेच्या असतील, त्या साधारणतः काय फवारणी घेतल्या आपण तसं? सर्वसाधारण स्ट्रॉबेरीसारखे मायक्रोटन घेतले मध्ये. नंतर शुगर 90चे कीटकनाशक मुळासाठी, दूधसाठी आपण वापरले होते. बरोबर. असं रेस्टिंग पिरियडमध्ये पाला टिकवून ठेवला. त्याच्यामुळे आपण रेस्टिंगमध्ये गर्भधारणेसाठी असं म्हणजे चांगली फ्रुटफुलनेस यावा नंतर म्हणून आपण असे फवारणी घेतली होती. आपण सुपरस्टार 9ची एक चांगला रिपोर्ट मिळाला आहे. स्ट्रॉबेरी सुपर आपण रेस्टिंगमध्ये त्याची फवारणी घेतली होती ना? हो. एक 4 निवड्या होतात ना, त्यामध्ये 52-34 बोरोकिक आणि सुपरस्टार 9. बरोबर. याचे 2 स्प्रे झाले होते. त्याच्याने काडी पक्व आणि गर्भधारणा चांगली झाली. फ्रुटफुलनेस तुम्हाला नंतर याला म्हटलं. हो. तर आपण या रेस्ट झाल्यानंतर तुम्ही पानगळ केली किंवा पानगळीच्या अगोदर काय याला बेसल डोस वगैरे टाकला होता का? आता बार बेसल डोस तोच रिपीट केला होता. फक्त पहिल्या वेळेसपेक्षा यावेळेस थोडं प्रमाण कमी होतं. बरोबर. त्यावेळेसची याच्यात आणि आपल्या ज्याच्यामध्ये पहिले घेतलेला होता, मग परत अजून एकदा. आणि विशेष सेम डोस टाकला तुम्ही, जसं की आपलं न्यूट्रीपंच, SRP 9, Hemi4G आणि 10-20 दंगल आणि पॉलिसल्फेट घेतलं. आणि विशेष म्हणजे या बागेला 3 वर्षापासून शेणखताचं जाग्यामुळे येत नव्हतं किंवा शेणखत देत नव्हतं. शेणखत दिलेलंच नाही थोडक्यात. म्हणजे जे काही द्राक्षाला शेणखत टाकलं त्याच्यावरच आतापर्यंत चालू आहे. आणि मागच्या वर्षी पाण्याचा पण खूप मोठा हे होता.
पाण्याची अडचण बरोबर. असल्यामुळे यावर्षी पाण्याची अडचण होती. मग आपण जी मागच्या वर्षी होती जी नेट होती तुम्ही सांगितलं की ती नेट आपण खाली वापरून घेऊ बा हां. त्याच्याने आता पाण्याचं हे तुम्ही बाष्पीभवन पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये किंवा पाणी कमी होतं म्हणून ही खराब झालेली नेट तुम्ही खाली टाकून युज दिली थ्रू फेकण्यापेक्षा त्याचा वापर करून घ्या असं सांगितलं आणि बरोबर. सर्वसाधारण 4-5 हजार लेबरमध्येच आपल्याला बऱ्यापैकी रिपोर्ट चांगले मिळाले. फायदा झाला त्याचा. बरोबर. मग बहार तुम्ही धरताना आता पहिले इथ्रेल वगैरे मारले असेल. हो. इथ्रेल मारल्यानंतर म्हणजे पानगळीचं नियोजन तुम्ही 100% पानगळ केली का थोडा पाला राहिला किंवा पानगळ करताना कसं तुम्ही काय काय घेतलं? 30% पानगळ राहिली होती आणि सर्वसाधारण पानगळ झाल्यानंतर बरेच जण मग तिथं बोर्ड वापरतात पण आपण रामबाण औषध वापरलं होतं. हा, रामबाण आपल्या रामबाण, कंपनीचा रामबाण वापरलं जो होतं. रेडीमेड बोर्ड आहे तो आपण वापरला. साधारणतः त्याचा तुम्हाला म्हणजे कसा रिझल्ट वाटला? चांगला रिझल्ट काही म्हणजे बोर्ड तसं- न घेतलेला काही असा घेतलाच पाहिजे असं काय वाटलं का? बोर्डाचं पीएच निघत नाही सर्वसाधारण शेतकऱ्याकडनं पाण्याचं पीएच किंवा कंट्रोल चुना म्हणा करणं किंवा मोरचूद आता तेवढ्या क्वालिटीचं मिळत नाही. त्यामुळे मग आपल्याला रेडीमेड मिळालं आणि आपण सुरुवातीला द्राक्ष काळातही वापरलेलं होतं त्यामुळे परत एकदा मागच्या वर्षीला घेतलं या वर्षाला परत एकदा घेऊन बघू बा म्हणून चांगला म्हणजे रिपोर्ट तुम्ही पानगळ केल्यानंतर पहिल्यांदा काडीवर रामबाणचा रामबाणचा. स्प्रे घेतला. हो. बरोबर. मग त्याच्यानंतर तुम्ही पत्ती आपली म्हणजे फुटून आली पानं वगैरे, तर त्यानंतर स्प्रेचं कसं नियोजन केलं तुम्ही? सुरुवातीला काय स्प्रे घेतले? सुरुवातीच्या स्टेजमध्ये पहिला 1, 2, 3, 4 असे काय काय स्प्रे घेतले? पानाच्या साईजसाठी आपण SRP रेग्युलर वापरतो सगळ्यात चांगलं बेस्ट सिलिक पाणी 15-20 मिनिटं आधी भिजून घेतो ते वापरलं आहे सुपरस्टार 9 परत तेच स्प्रे आपण 52-34 बोरोटिक सुपरस्टार 9 परत माल साधारणतः एक 15-20 दिवसाच्या अंतराने तुम्ही तो स्प्रे घेतला. तो एक स्प्रे झालेला आहे म्हणजे सर्वसाधारण आतापर्यंत आज 60-65 दिवसाच्या आसपास प्लॉट आहे एक 12-13 स्प्रे झाले त्याच्यात कंपनीचे 5-7 औषधे बाकी म्हणजे जे गरजेचे आहे ते कंपनीने आपल्याला चांगले रिपोर्ट मिळाले. आता ते शूटर 90 सारखे औषधी की 30 लाख कमी याच्या बजेटमध्ये चांगलं औषध मिळालं. हा, म्हणजे बाकी याला- मार्केटमध्ये जी औषधं आहेत त्याच्यापेक्षा तुम्हाला हो शूटर 90चे रिझल्ट खूप चांगले वाटले. सुंदर रिटर्न मिळाले. आणि- त्याच्यात रिस्टार्टर सारखं एक प्रोडक्ट आहे की जे- रिमार्क रिमार्क सुरुवातीला आपण रिमार्कचा स्प्रे घेतला. हा म्हणजे सुरुवातीला जे आपल्या प्लॉटवर कुठं खोडावर ह्याच्यावर अंडी वगैरे असतील तर ती पूर्ण नष्ट होण्याचं काम हे रिमार्कचं होतं. हो त्याच्यामुळे त्याचा पण तुम्हाला रिझल्ट चांगला मिळाला. आणि बघू शकता की प्लॉटवर एकदम चांगल्या पद्धतीनं शायनिंग आहे, म्हणजे थ्रिपचा कुठंच अटॅक वाटत नाही. ट्रिपचा अटॅक नाही आहे. हम्म. त्याच्यानंतर आपलं आयकॉन सारखं एक टॉनिक आहे हा, की म्हणजे इतकं तुम्ही- सुंदर रिपोर्ट आहे त्याचे की शायनिंग आजही मालाला म्हणजे कच्च्या अवस्थेत असं वाटतं की माल सुंदर आहे बुवा. बरोबर, एकदम त्याच्यात चमक आणि- कॅल्स्प्रे सारखे कॅल्शियमचे स्प्रे केलेले आहेत कमी पैशात चांगले रिपोर्ट मिळाले बुवा असं. बरोबर. मग तुम्ही आता फ्लावरिंग चालू व्हायच्या स्टेजला साधारणतः एक सुपरस्टार 9 आपलं घेतलं, हो तर त्याचं प्रमाण कसं घेतलं होतं तुम्ही किंवा किती दिवसांत तो सुपरस्टार स्प्रे घेतला? एका 1.5 ते 2च्या दरम्यान प्रमाण घेतलं होतं. किती दिवसाला तो सर्वसाधारण स्प्रे घेतला साधारणतः? तो 21-22 दिवसाच्या म्हणजे साधारणतः पूर्ण पत्ती आपली सेट झाल्यानंतर पूर्ण हे झाल्यानंतर चौकी असं, तयार झाल्यानंतर म्हणजे पिवळ्या अवस्थेत कुठं ब्राऊन याच्यात जातं ना असं हिरवापणा येतो. पोपटीपणामध्ये त्या पद्धतीने आपण घेतली. त्याच्यानंतर सुपरहान्स घेतलेलं आहे. नाही नाही, सुपरस्टार 9 तुम्ही घेतलं. सुपरस्टार 9 मध्ये तुम्हाला असं किती टक्के म्हणजे 100% खात्री आहे की यानं फुल 100% फुल निघतंच असं तुम्हाला 100% खात्री आहे? द्राक्षात सुंदर रिपोर्ट होते. म्हणून द्राक्षामध्ये आपण हा, घड 5 वर्ष निघण्यासाठी द्राक्षासाठी ज्या काळी पक्वतेसाठी वापरत होतो गड निघण्यासाठी वापरत होतो तर तो स्प्रे मग परत तुमच्या मार्गदर्शनात विचारपूस झाल्यानंतर आपण तो परत घेतला म्हणजे आणि काळी पक्वतेच्या वेळेसही चांगले कामाला जाईल सुपरस्टार 9. बरोबर. म्हणजे तुम्ही सुपरस्टार 9चा 20 दिवसानंतर स्प्रे झाला त्यानंतर आपलं फुल निघालं. फुल निघाल्यानंतर आपण त्यानंतर थ्रिपसाठी शूटर 90चा स्प्रे घेतला. त्याच्यानंतर आपण साधारणतः फुल उमरल्यानंतर ते सेटिंग होणं खूप महत्त्वाचं असतं. कारण ह्या वर्षी टेम्परेचर आपली बाग धरली त्यावेळी खूप होतं, म्हणजे साधारणतः 40-42 टेम्परेचरला होतं. तुमच्याकडे एकतर पाण्याचा अभाव होता, त्यातून पण आपण हे टाकल्यामुळे थोडंसं पाण्याचं बाष्पीभवनला आपल्याला फरक झाला. तर तुम्ही त्यावेळेस सेटिंगसाठी म्हणून आपल्या कंपनीचा कोणता थोडीशी स्प्रे घेतला? गळ चालू झाली होती साहेब मग तुम्हाला फोन केला त्यावेळेस आपण कॅल्स्प्रे आणि स्टार स्पोर्ट्स सिविड आपलं हां, सिविड आहे कॅल स्प्रे आणि स्टार फोर्स त्याचा स्प्रे घेतला. ते घेतल्यानंतर गळ तर दिसलीच नाही पण सेटिंग फास्ट सुरू झालं. बरोबर आणि सर्वसाधारण 60 दिवसात पूर्ण प्लॉट सेटिंग झाला. बरोबर. त्यानंतर थोडं पाऊस झाल्यामुळे मग असं वाटलं नायट्रोजन हाय होईल म्हणून आपलं प्रोलाइट प्रोलाइट पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ते घेतल्यामुळे बऱ्यापैकी केन वगैरे सगळे थांबले. मध्यंतरी बी एक झेड घेतलं होता आपण तो आणि एक त्याच्या आधी SRP घेतलं. त्यावेळेस केन निघणं म्हणजे थांबून पण गेली आणि माल फास्ट निघाला. आणि सध्याच्या जे वातावरण आहे आता गेल्या 10-15 दिवसापासून कंटिन्यू पाऊस पडतो
आणि ह्या पावसामध्ये असं आर्द्रतेचं प्रमाण खूप आहे, बरं. म्हणजे खूप म्हणजे अति आर्द्रता आहे. या आर्द्रतेमध्ये तुम्हाला असं बागेवर काय वेगळे रोग वगैरे असं काय आल्यासारखं असं वाटतंय का, की काहीच आपण नाही दिलेल्या तो शेड्यूलमध्ये तुम्ही एकदम परफेक्ट आहे? एकदम चांगलं शेड्यूल आहे, कमी खर्चात आहे. आणि ज्यावेळेस वातावरण तेलाचं निर्माण होईल त्यावेळेस आपण प्रोलाइट परत रिपीट केलं, 4च्या प्रमाणात घेतलं. हं. त्याचे जे डाटा टाकल्यानंतर आता आज सरासरी त्या मारून 15 दिवस झालेले आहे. आणि असं बरोबर. कुठल्याही प्रकार तेलकट डाग वगैरे अजून तर काही कुठं निदर्शनात आला नाही. बरोबर. आणि त्यानंतर मध्यंतरी आपण साधे साधे स्प्रे घेतले, म्हणजे सिविक आहे, M45 आहे, असं एकदम कमी बजेटमधले. ताकद आहे. आजही ताकद बॅक्टेरियानाशिक गेला आहे, त्याच्यानंतर टाटा मास्टर आहे. असे म्हणजे कॉस्टिंग ज्यावेळेस आता अलर्ट आणि ट्रॉपल सारखे लोक स्प्रे घेत आहे या परिस्थितीला, पण आपल्याला तशी वेळ आली नाही. वेळ आली नाही म्हणजे हं. तशी काही गरज नाही, फक्त हं. आपण स्टेप बाय स्टेप सुरुवातीपासून केल्यामुळं हं. तशी काही आपल्याला घ्यायची गरज आली नाही अशा पद्धतीनं. आणि तुम्ही साधारणतः बाग धरल्यापासून खालून ड्रीपमधून काय काय ॲप्लिकेशन केले किंवा त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे मिळाले? सुरुवातीला आपण काय दिलं? मॅक्सवेल DFच दिलं होतं आपण मायक्रोटनमध्ये. आता बेसल डोसमध्ये भरलेलंच होतं, पण हां. लिक्विड फर्टिलायझर आपण DF दिलेलं हा आहे. म्हणजे त्यानंतर इन्स्टंट रिझल्ट येण्यासाठी हां. आपण मॅक्सवेल DF दिलं त्याच्यानंतर सुरुवातीला. इडाग्रीन दिलं आहे, फुल हं. लाईट दिलेलं आहे, आता फेरस सारखं दिलं आहे, हं. फेरस दिलेलं आहे, म्हणजे बाहुबली दिलं सुरुवातीला. बाहुबली दिलं आहे. बाहुबलीचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला फुल निघण्यासाठी? सुंदर रिपोर्ट होता. सरासरी एकरी 2 ते 2.5 लिटरचं प्रमाण घेतलं होतं आपण. बरोबर. झाड क्षेत्र कमी आहे, झाड संख्या जास्त असल्यामुळे हा आपण त्या एकराच्या हिशोबात 10 लिटर हिशोबात, वापरलो होतो आपण 3 एकरच्या हिशोबात. तर एकंदरीत तुम्हाला USK ॲग्रोचे प्रॉडक्ट सगळे वापरून तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे आणि तुम्ही खूप समाधानी आहात. समाधानी आहे सर, हां. भरपूर समाधानी. कमी खर्चात बाग येतोय आणि जेणेकरून गरज नसतानाही स्प्रे म्हणजे मारायला गेलो आपण पुढं, मार्गदर्शन जर नसलं, माणसाला सगळं मिळतं पण मार्गदर्शन मिळत नाही. बरोबर आहे. आणि USK ॲग्रो सायन्सेसचं मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे. वेळोवेळी आठवड्याला एक चक्कर होते, तुमची चक्कर होते, सुरुवात तरी तुमच्या हाताखाली वर्ग साहेब त्यांनी वेळोवेळी भरपूर मदत केली. आणि मला 7-1 वर्ष झाले आता औषध वापरतोय. आता शेतकरी हा अज्ञानच असतो, पण त्याला जर मार्गदर्शन मिळालं तर असे बाग फुलवू शकतो बा. बरोबर. आणि वेळेला मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. मार्गदर्शन नसेल, कोणत्या वेळेस काय मारायचं ते आपण म्हणजे घेऊच नाही शकत. नाही, शेतकऱ्याला सगळं कळतं, फक्त नेमकं त्यावेळेला ते वळत हा, नसते, एवढा विषय असतो. आता की जर मी तुम्हाला फोन केला नसता तर कॅल्शियम आणि आपला कॅल्स्प्रे आणि स्टारस्पोर्ट घेतला नसता, बरोबर. दुकानदाराकडे गेलो असतो किंवा काय नाही हे मार इथे मारण्यात पण आज 100% जास्त स्प्रे झाले असते तर तेलकट वाढला असता. हा बरोबर. कॅल्शियम म्हणजे आपला जो कॅल्शियम आहे तो एकदम प्युअर फॉर्ममधला कॅल्शियम आहे. आणि त्याच्यामध्ये जे स्टार फ्रूट्स घेतले त्याच्यामध्ये सायटोकायनिन आहे आणि कार्बोहायड्रेट्स आणि फॅटी ॲसिड. त्याच्यामुळे तुमचा जो बर्ड निघालेला होता, म्हणजे बर्ड म्हणजे आपली जी कळी निघालेली होती ती पूर्णपणे सेट झाली आणि त्याचा आकार एकदम बोल्ड झाला. त्यामुळे हे तुम्हाला फळ असं लांब दिसतं. त्याच्यामुळे तुम्हाला पाणी कमी होतं तरी पण स्प्रे घेतल्यानंतर कॅप्सूल चांगली लांबली आणि फळे पाणी म्हणजे यावेळेस असं जरा की सर्वसाधारण 1 तास अर्धा तास पाणी जातं तिसरं साल. तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता की आता हा बाग जवळजवळ 60-65 दिवसात झालेला आहे. शेतकरी खूप आपल्या शेड्यूलवरती आणि आपल्या प्रॉडक्टवरती समाधानी आहेत. तर त्यांना विचारू आपण की तुम्ही आदर्श शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की बाबा USK ॲग्रोचे प्रॉडक्ट हे वापरण्यासाठी? सगळे औषधांचे रिपोर्ट चांगले आहेत आणि कॉस्टिंग कमी बजेटमध्ये आहे. बजेटमध्ये. बाकीच्या आता जर समजा कंपॅरिझन. बेनिवा घ्यायला गेलो तर मला इथं 1500 लिटर पाणी लागतं. बेनिवाच्या खर्चात माझे शूटर नाही, म्हणजे 3 स्प्रे जाते. बरोबर. आता बेनिवा सांगतात, प्रेशर सांगतात, कॉस्टिंग पण महत्वाची. औषधाचे स्प्रे मारण्यापेक्षा कॉस्टिंग जर असेल, परवडेबल असेल तर तुझा बाजारभाव आपण सांगू नाही शकत. पण आज जर आपण पैसे म्हणजे म्हणजे आपण कॉस्टिंग वाचवले म्हणजे पैसे वाचवण्यासारखंच आहे. आता 3 स्प्रे मध्ये माझं त्या पैशांमध्ये खालची नेट टाकायचं, बरोबर, खर्च वाचला. त्यामुळे USKचे प्रोडक्ट कॉस्टिंगला चांगले आहेत, रिपोर्ट चांगले आहेत. आपल्याला कमी पैशात चांगले रिपोर्ट मिळतात. सर्व शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. आणि नसेल तर जवळपासच्या कन्सल्टंटकडनं माहितीगाराकडनं माहिती घेऊन ते वापरलं पाहिजे. बरोबर. आता मागच्या वर्षी तुम्हाला साधारणतः या 1800 झाडामध्ये किती टनेज मिळाले होते? मागच्या वर्षी सरासरी पहिलं वर्ष असताना 29.5 टन माल निघाला. 29.5 टन 1800 झाडात साधारणतः 15 किलोपर्यंत झाड तुमचं उत्पादन. 15, 16.5, 15 म्हणजे पहिल्या वर्षी हिशोबात ते चांगलं उत्पादन होतं. आणि विशेष म्हणजे एवढ्या मालामागे टोटल जो आपण रिटर्न जो म्हणतो ना,
रिटर्न मध्ये 15 ते 20 कॅरेट माल निघाला. त्यांना मागं म्हणजे एक नंबर क्वालिटीचा सगळा माल निघाला. माल व्यवस्थित म्हणजे कुठल्याही प्रकारचा तेलकट आला नाही, त्याच्यात म्हणजे भुरीसारखे प्रकार येतात ते आले नाही, बरोबर. किंवा लाल कोळीचाही आला नाही, हे लाल म्हणजे कोळी जे आपण रिजेक्शन वेळोवेळी- निघालं नाही हां. मालाचं, त्यामुळे तो माल 145 रुपये दिला तर तोही परवडला आपल्याला. सगळं प्रिव्हेंटिव्ह काम झाल्यामुळे तुम्हाला Preventive काम झालं. काही प्रॉब्लेम आले नाही. मागच्या वर्षी साधारणतः तुम्हाला बऱ्यापैकी रेट पण चांगला मिळाला होता, जवळजवळ नाही, रेट चांगले मिळाले. 145 145 रुपये रेट मिळाला होता. त्याच्यामुळे तो चांगला त्या काळचा हायेस्टच रेट होता. हो त्यावेळेस. म्हणजे व्यापारी तुमच्याकडे येऊन चक्रा बऱ्याच मारत होते आणि हां. बसून जात होते, बागा आम्हाला जा. म्हणजे 15 दिवसासाठी आपला काहीतरी 20 रुपये रेटला फरक पडला होता. 20 रुपये. 20 रुपयाचा रेटचा फरक पडला होता. तर ह्या वर्षी तुम्हाला काय उत्पन्न अपेक्षित आहे की मागच्या वर्षीच्या तुलनेत, म्हणजे डबल होईल, दीडपट होईल, असं काय होईल असं वाटतं तुम्हाला? यावर्षी एकंदरीत असं वाटतंय की 50 टनापर्यंत यावर्षी उतरेल. 50 टनापर्यंत जायला पाहिजे. म्हणजे उतरेलच. हा, म्हणजे कारण मागच्या वर्षी त्या- आपण बघितलं होतं हा. सेटिंग हो, फार वेगळं यावेळेस, होतं. मालकाडी पण भरपूर आहे हम्म. रेस्टिंग पिरियडच्या कामांमध्ये. आणि त्यावेळेस काय होतं, मागच्या वर्षाला आंतरपीक म्हणून आपण झेंडू केला होता. बरोबर. 2 वर्ष झेंडू काढल्यामुळे थोडं झाडाचे दुर्लक्ष झालं. तरी सुद्धा वेळोवेळी औषधं, झेंडूला आपलेच औषध वापरत होते, त्यामुळे त्याचा रिपोर्ट आणि याचा रिपोर्ट दोन्ही इनलाईन सारखा असल्यामुळे त्याच्याने रिपोर्ट चांगले मिळाले. त्यावेळेस माल चांगला मिळाला. यावेळेस सरासरी 50 टन तर निघाला अंदाज आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, आज आपण इथं आलेलो आहे. बागेचे खूप सुंदर असं नियोजन चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. तर असंच नियोजन तुम्हाला पाहिजे असेल तर USK ॲग्रोच्या प्रतिनिधीशी तुम्ही संपर्क करू शकता आणि असंच नाविन्यपूर्ण उत्पादन घेऊन तुमची प्रगती करू शकता USK ॲग्रोच्या साथीने. तर चव्हाण साहेब, तुम्ही आज आम्हाला वेळ दिला आणि तुमच्या बागेची थोडी माहिती सांगितली, त्याबद्दल धन्यवाद.